स्माइल वेलकम टू ऑल. आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या रेकी लेव्हल 1च्या बॅचमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम 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 यू ऑल. सो बघा, आपल्या क्लासमध्ये म्हणजे ज्या ग्रुपवरनं तुम्ही आलेले आहात त्या ग्रुपमध्ये जवळपास 1025 लोक आहेत आणि ॲट प्रेझेंट सध्या क्लासमध्ये 302 लोक आहेत. याचाच अर्थ की यू आर कमिटेड की तुम्ही तुमच्या जीवनासाठी, आपल्या जीवनातील यशासाठी कुछ तो पाने के लिए आप कमिटेड हो. येस ऑर नो? चला, तर इथपर्यंत आल्याच आहात तर या क्लासचे काही नियम आहेत. ठीक आहे, आधी नियम सांगून देते आणि मग आपण आपल्या क्लासला सुरुवात करूया. एकच मिनिट. ओके, सो स्माइल वेलकम टू ऑल. सगळ्यात पहिले इथे उपस्थित आहात म्हणून तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. एंड यू आर द बेस्ट. क्यों? क्योंकि आपके जीवन में वो ट्रांसफॉर्मेशन करने की इच्छा जागृत हुई है. उसके लिए पहिले पहिले काय करायचं आहे? असा हात करा सगळ्यांनी आणि थोडंसं पाठीवर शाबासकी द्या. येस, आम्हाला आमच्या जीवनात स्वतःचा स्वतः आनंद करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी वी आर रेडी. कारण आपण वाट बघत असतो की चलो कोई तो भी मसीहा हमारे जिंदगी में आएगा और फिर हम हमारे जिंदगी में बदलाव महसूस करेंगे. पण या 10 दिवसांच्या क्लाससाठी तुम्हाला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम आतापर्यंत तर फ्रीचा मेसेज टाकला आणि आता ही इन्व्हेस्टमेंट कुठून आली? प्रश्न पडला का? नक्कीच खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. आता ती इन्व्हेस्टमेंट कोणती? आपला क्लास जवळपास लास्ट सेशन पर्यंत 10 ते 12 तास होईल. या 10 ते 12 तासांच्या श्वासांची इन्व्हेस्टमेंट तुम्ही करताय. कारण आज आपल्याकडे कुणी आलं तर आपण खिशातून काढून 4 पैसे सहज देऊ शकतो. पण लोकांना देण्यासाठी वेळ नाही आहे, काय स्वतःसाठी वेळ नाही आहे. सारी जिंदगी निकल जाती है 2 वक्त की रोटी कमाने में. पण ती कमवलेल्या पैशातनं ती पोळी जेवण करण्यासाठी देखील आपल्याजवळ वेळ नाही आहे. असं घाईघाईत नाश्ता, घाईघाईत जेवण आपण करत असतो. करतो की नाही? एक दिवस एक घास 32 वेळा चावून चावून खाण्याची आपली संस्कृती सांगते उत्तम आरोग्यासाठी. आणि आपण 5 मिनिटात चला बाहेर. मुंबईवाल्यांचं तर बरं, रस्त्यावर भेटला वडापाव, उभ्या उभ्या खाल्लं निघून गेलं. एवढं फास्ट जीवन आपण आपलं करून घेतलेलं आहे. आणि म्हणून या क्लाससाठी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती खूप मोठी आहे आणि मी प्रॅक्टिकली सिद्ध करते. आता ही इन्व्हेस्टमेंट किती मोठी आहे. या बैठे सभी लोग जिंदा है. 368 पीपल्स आर प्रेझेंट. 69 सभी लोग जिंदा है ना? काय मॅडम गंमत करतात? जिवंत आहे म्हणूनच तर क्लासमध्ये उपस्थित आहे की नाही? ओके, चला, आनंद आहे, सगळे जिवंत आहेत. तर आता सगळ्यांनी मी सांगते म्हणून श्वास श्वास तर चालू आहे आपला. सोये भी रहते तो भी सांस चालू रहते. ठीक आहे, एक श्वास घेतला, एक श्वास सोडला. चला घ्या बरं, एक श्वास घ्या, एक श्वास सोडायचा आहे, परत एक श्वास, श्वास सोडायचा आहे. आता हे जे तुम्ही श्वास घेतले 2 ते 3, या श्वासांना लागलेला वेळ आणि हे घेतलेले श्वास परत आणायचे. चला वापस आणा, लवकर 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 वापस आणायचे. घेतलेले श्वास, त्याला लागलेला वेळ आहे का इथे बसले एकाला तरी पॉसिबल? आणि म्हणून या क्लासची इन्व्हेस्टमेंट खूप मोठी आहे. सो अभी बोल दो कि आपको ये इन्वेस्टमेंट करने के लिए रेडी हो आप? काय सांगा, ही इन्व्हेस्टमेंट करायला रेडी आहात का? तर मग आपल्याला या इन्व्हेस्टमेंटसाठी रेडी असाल तर सगळ्यांचं स्वागत आहे. आणि जे खूप लोक बिझी असतील त्यांनी क्लासमधनं जाऊ शकता. कारण 10 दिवसांच्या 10 तासांच्या श्वासांची व्हॅल्यू प्लस 2 तास एक्स्ट्रा आपल्याला अट्युनमेंटसाठी. एक दिवस मी पहाटे 5 वाजता तुम्हाला उठवणार आहे. रेकीचा जो शक्तिपात राहणार आहे, पहाटे 5 वाजता तुम्हाला उठवणार आहे.
तर तेवढी माहिती आपल्याला स्वतःच्या जीवनामध्ये जर द्यायची असेल तर सगळ्यांचं स्वागत आहे. ओके. आता या 10 दिवसांमध्ये आपण काय काय शिकणार संपूर्ण जीवनाला आनंदी करण्यासाठी. आता 10 दिवसात तर काही जादूची कांडी नाही माझ्याकडे, असं फिरवलं तथास्तू बिथास्तू म्हटलं आणि बदल झाला. तुमचा बदल तुम्हाला करायचा आहे. मी फक्त माध्यम मात्र आहे, पण मी गॅरंटी देते, 1001% गॅरंटी देऊ शकते की मी सांगितलेले जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सेल्फी चॅलेंज आजच काढत देते तुम्हाला. आज क्लास संपल्यावर सगळ्यांनी एक सेल्फी काढायची, शक्य असेल त्यांनी प्रिंटआउट काढायचं, आजची तारीख लिहून टाकायची आणि ही सेल्फी पुढच्या 21 दिवसात एकदा बघायची आणि 90 डेज मध्ये सेल्फी परत काढून चेक करायची. मी गॅरंटी देते पुढच्या 90 दिवसामध्ये आज की सेल्फी आणि 90 दिवसानंतरची सेल्फी बदललेली असेल. कसं आहे ना, आता आपण स्माइल करतो, कोणी भेटलं जबरदस्तीने स्माइल असतं. अपने आप से एक सवाल पूछो, वो आखिरी बार इनर स्माइल कब आई थी जो अंदर से आपको खुशी दे गई थी. त्या इनर स्माइलला क्रिएट करण्याचं काम आपण करणार आहे. कारण जब आप अंदर से खुश होते हो ना, तो जिंदगी में जितनी भी समस्या आ गई, बॉस ने टेबल पे 2 फाइल लाके पटक दी, फिर भी वो काम आसानी से हो जाएगा क्योंकि आप अंदर से खुश हो. नाहीतर एक अक्षर जरी काही लिहायला सांगितलं कोणी किंवा आज जरा स्वयंपाक झालाय थोडस सलाद एक्स्ट्रा बनवून टाकायला जरी सांगितलं तरी देखील कंटाळा येतो. बरोबर की नहीं? सो हमें खुश कहां से होना है? अंदर से. सो रेडी है आप आने वाले 10 दिनों में पूरी तरह अपने जिंदगी को लाइफ की उन पहलुओं से जोड़ने के लिए. आता याच्यात शिकणार की आपण पहिले 2 दिवस सबकॉन्शियस माइंड आणि जीवनाचा आनंद कसा मिळवायचा याचं टेक्निक शिकणार आहे. त्याच्यानंतर आपला टॉपिक राहणार आहे व्हॉट इज रेकी अँड बेनिफिट्स ऑफ रेकी अँड हिस्ट्री ऑफ रेकी. रेकी काय आहे, रेकीचे फायदे काय आहे, रेकीचा इतिहास. त्यानंतर या उघड्या डोळ्यांनी कुणाचाही औरा बघायला शिकवणार आहे मी तुम्हाला. कुठल्याही वस्तूचा व्यक्तीचा औरा आपण बघू शकणार आहे. कुठल्याही वस्तूचा व्यक्तीचा औरा फील करू शकणार आहे विदाउट टच. 2 व्यक्तींचा औरा कसा मिक्स होतो हे प्रॅक्टिकली करणार आहे आपण. ठीक आहे. त्या औरांमधली निगेटिव्हिटी कशी काढायची, एखाद्या व्यक्तीला स्पर्श न करता त्या व्यक्तीची एनर्जी कशी स्कॅन करायची हे तुम्हाला शिकवणार आहे. 7 चक्रांचा आपल्या जीवनातल्या परिपूर्णतेवर आणि आनंदावर इफेक्ट कसा होत असतो हे देखील आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण रेकीच्या माध्यमातनं विविध डिसीज आणि विविध प्रॉब्लेमवर उपचार कसं करायचं, रोग और उनके निदान या टॉपिकमध्ये आपण ते बघणार आहे. आणि रेकीच्या लेव्हलवर मध्ये कुठले सिम्बॉल नाही आहे, मग आपण ते सिम्बॉल्स काही झिबूचे एंजेलिक सिम्बॉल आहेत ते आपण बघणार शिकणार आहोत. त्यासोबतच मी तुम्हाला एक सुंदर मनी मंत्र देणार आहे शेवटच्या दिवशी की जिथून त्या पद्धती जर तुम्ही वापरल्या तर तुम्ही तुमच्या जीवनाला खरोखर आनंदाच्या समृद्धीशी जोडू शकणार आहे. तर सेशन सुरू करण्याच्या आधी काही आमचे आहेत का जुने विद्यार्थी आज प्रेझेंट जे त्यांचा अनुभव शेअर करू शकतील या क्लासमध्ये अटेंड केल्यामुळे? एनीवन कोई है आज क्लास में? संपदा मॅडम बोला, अनम्यूट करा. आम- अनुभव म्हणजे खूप आहेत मॅम. अख्खा लेक्चर संपेल आपलं. माझ्या लाईफ मध्ये तर खूप चेंजेस आहेत. तुम्ही जसं म्हणता सेल्फी काढून घ्या, आत्ताची मी आणि 90 दिवसापूर्वीची मी खूप वेगळी आहे. स्वतःला बघण्याचा दृष्टिकोन खूप चेंज झालाय. ते तुम्ही खूप चांगलं शिकवलंय की स्वतःवर प्रेम करा. आणि माझे रिपोर्ट तुम्हाला मी लास्ट टाइम म्हणजे सांगायचं राहिले माझे मॅम. थायरॉइडची लेवल माझी विथ मेडिसिन खाऊन 9च्या खाली येत नव्हतं मॅम. आता मी परवा चेक केलं, माझं 5 वर आलंय मॅम. आणि मेडिसिन न खाता छान. 5 वर आलंय मॅम. आपलं मेडिटेशन, आपले बाकीचे हिलिंग वगैरे करून मी 5 वर आता, म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट ही माझी की माझं ह्याच्यावरती. बाकी तर लाईफ मध्ये, दुसऱ्यांमध्ये, सगळ्यांमध्ये, घरामध्ये, आर्थिक सगळे सगळे खूप बदल छान आहेत. म्हणजे सांगेल तेवढे कमी आहेत, पण खूप संपदा छान मॅडम आहेत तुम्ही कुठून आहात ते सांगा. मॅम. मी पुण्यावरनं आहे. अच्छा, पुण्यावरून. ओके, थँक्यू. येस मॅम. नीलिमा जगताप. नीलिमा मॅडम अनम्यूट करा. कुठून आहात आधी ते सांगाल. माईक माईक ऑन करा. हॅलो मॅम. बोला.
निर्मला जगताप. मी पुण्यातून आहे. तर मी आता काय सांगू, असं सांगायला एवढं मोठं आहे. पण जेव्हा मी हा क्लास लावायच्या आधी माझी कंडिशन अशी होती की गाडी थांबली माझी, की म्हणजे मला बॅक पेनचा त्रास होता. मी खूप उपचार घेतले, खूप काही 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 म्हणजे कोणी सांगेल हे कर ते करायचं, ते कर ते करायचं. एक वेळ अशी आली की मला 5-10 मिनिटं सुद्धा मी उभी राहू शकत नव्हते. इतका मला तो त्रास होता की माझे तळवे दुखायचे, माझे बॅक पेन व्हायचं. पण मी काम करत होते. पण नंतर नंतर ती हळूहळू हळू गाडी बंद पडायला लागली. आणि एक वेळ असा आला की फक्त मी चहाच करायचे, बाकी मी काही करू शकत नव्हते. आणि मग काही दिवसांनी हे आपलं तुमचं मला मिळालं आणि मग मी क्लास जॉईन केला. म्हटलं की काहीतरी होईल आणि मला बरं वाटू शकेल. आणि जेव्हापासून मी क्लास म्हणजे जुलै महिन्यामध्ये मी जॉईन झाले आणि तेव्हापासून आतापर्यंत जी मी एवढी चेंज झालीये की माझाच माझ्यावर विश्वास नाहीये. आणि आता म्हणजे की आणि आता अवॉर्ड पण मिळालं मला ते तुमच्यामुळे. आणि मला सांगायची ही गोष्ट की माझी सुरुवातच ऍसिडिटीच्या गोळीमुळे व्हायची. तर जुलै महिन्यापासून माझ्या घरात एकही औषध आलेलं नाहीये. कुठल्याच गोळ्या म्हणजे मलाही नाही आणि घरात कोणालाही नाहीये. त्यामुळे तो एक खूप मोठा बदल आहे. म्हणजे माझं पूर्ण लाईफच चेंज झालंय असं म्हणता येईल. आणि आता तुम्ही जे सेल्फीचं म्हणाला की मी प्रत्येक महिन्याला सेल्फी काढते आणि आता एवढा चेंज झालाय माझ्या सेल्फीमध्ये, खूप चेंज झालाय. आणि त्याचं श्रेय पूर्ण तुम्हाला मॅडम. थँक्यू, थँक्यू, थँक्यू थँक्यू, सो मच. आणि थँक्यू. माझी जी एक इच्छा होती की मी कधीतरी की मला हे अवॉर्ड कधीतरी माझ्यासाठी मला अवॉर्ड कधी मिळेल का. आणि ते अवॉर्ड घेऊन एक एंजल आली, मनीषा तांडेकर. तर तुम्ही माझ्यासाठी एंजलच आहात मॅडम. आणि ते मिळालं. म्हणजे मी नाही सांगू शकत आहे आता माझं जीवन किती चेंज झालंय. खूप खूप थँक्यू. खूप थँक्यू, थँक्यू. थँक्यू. एक थँक्यू सो मच. थँक्यू. लास्ट एक एक्सपिरियन्स घेऊ, कारण आपल्याला सुरुवात करायची आहे. पहिल्यांदा मॅडम तुमचे 1 डिसेंबरच्या कार्यक्रमासाठी कोटी कोटी आभार. तुम्हाला अवॉर्ड मिळालं त्यासाठी तुमचं कोटी कोटी धन्यवाद, अभिनंदन. आणि तुम्ही जे हे सर्वांचे अनुभव एकसारखेच असणार आहेत आणि खूप खूप अनुभव आहेत. त्यामुळं मी फक्त हे सांगू इच्छिते की मॅडमच्या या क्लासमुळे हा नक्कीच बदल होतो की माणूस वर्तमानात जगायला शिकतो. जे की पास्टचं आठवून दुःख करत बसणं किंवा फ्युचरची चिंता करत बसणं, ज्यानं काहीच फरक पडत नसतो, तरी पण ते माणूस त्या अवस्थेत मी होते आणि ते मॅडममुळे मी पूर्ण चेंज झाले. आणि आमच्या घरातील माझ्या पतीसहित सर्वजण खरंच मॅडम तुमचे कोटी कोटी धन्यवाद. माझे पती मला मुंबईला स्वतः घेऊन आले आणि येताना सामान वगैरे शॉपिंगचं वाढल्यामुळे आम्हाला गाडी करून त्यांनी इथपर्यंत आणलं. हिंगोलीची आहे मॅडम. धन्यवाद मॅडम. छान. आणि तो चेंज होतो. आपण एक व्यक्ती जरी पॉझिटिव्ह घरात झाली तर आपलं घर पूर्ण पॉझिटिव्ह होतं. आणि हे सर्व शक्य तुमच्यामुळे झालंय मॅडम. तुमचे कोटी कोटी आभार मानावं तेवढे कमी थँक्यू, थँक्यू, थँक्यू. सगळ्यांना सांगते, जे नवीन लोक आज फर्स्ट टाइम आलेले, आता 1 डिसेंबरला या रविवारी वर्टिक सिलिंग सेंटरच्या माध्यमातून, म्हणजे होलिस्टिक मेडिसिन रिसर्च फाउंडेशन याच्या माध्यमातून आणि वर्टिक सिलिंगच्या माध्यमातून एक इव्हेंट झाला. आपला सोफिया जे ऑडिटोरियम आहे, सोफिया भाभा ऑडिटोरियम तिथे, आणि वर्टिक्सच्या 245 विद्यार्थ्यांनी तिथे पार्टिसिपेट केलं. बऱ्याच महिलांना नारी सन्मान अवॉर्ड, भगवान बुद्ध अवॉर्ड यांनी सन्मानित करण्यात आलं. बऱ्याच स्टुडंटला ऑनररी डॉक्टरेट अमेरिकन ग्लोबल पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून दिलं गेलं. आणि प्रत्येकाच्या लाईफचा तो एक अविस्मरणीय क्षण होता, जो नुकताच आम्ही संडेला सगळे त्या इव्हेंटचे साक्षी होतो. आणि एक लक्षात घ्या, हे या सगळ्यांना एक्सपिरियन्स शेअर करण्याचं कारण की तुम्ही इथे आला आहात, तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कुछ तो करने की चाह आहे. आता बघा, ऍट प्रेझेंट 486 लोकांची उपस्थिती आहे, पण मी तुम्हाला गॅरंटी देते 10व्या दिवशीपर्यंत कोणीच कमिटेड तेवढं राहत नाही. हा असा आकडा डाऊन होतो. का बरं? कारण ते स्वतःच्या जीवनात कोई तो दुसरा करे. कारण आपल्या जसं आता महिलांना विशेष करून अॅनिव्हर्सरीला हजबंड विसरले विश करायला, गिफ्ट द्यायला, बर्थडेला, हमारा अख्खा दिन स्पॉइल कर देते. कोण कोण आहे माझ्या मैत्रिणी अशा इथे की हजबंडने अॅनिव्हर्सरी विसरले, बर्थडे विसरले, अख्खा किचन तुमच्या ताब्यात आहे. प्रत्येक महिला आजपासून मला एक कमिटेड करा की
अपने आपके सुखों के लिए दूसरों पे निर्भर रहना बंद कर दो. काय करायचं मग? दर महिन्याला तुमच्या जो एक अमाऊंट येत असते आणि प्रत्येक महिला आपापल्या परीने बचत करते, ती बाकीच्या ज्या गोष्टी करत असते म्हणजे त्याच पद्धतीने स्वतःचा वाढदिवस स्वतःला गिफ्ट देऊन सेलिब्रेट करायचा आणि त्या दिवशी गोडधोड जास्ती घरी बनवायचं. स्वतःच्यासाठी केक पाहिजे तर केक विकत आणायचा. सगळे चांगले पदार्थ बनवायचे. आणि पूर्ण फॅमिली सोबत. कोण अडवणार आहे हो तुम्हाला? विनाकारण गालं फुगवून तो वाढदिवस परत येणार नाहीये. आयुष्य थोड्या वेळात सांगणारच आहे मी किती छोटं आहे. आणि लक्षात घ्या की सेल्फ सेलिब्रेशन चालू कर दो कि आपके खुशियों को दुनिया को भी लगना, अरे ये इंसान इतना खुश क्यों है. कारण जेव्हा तुम्ही स्वतः आनंदी राहायला शिकता ना, तो झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. लोकांना वाटतं अरे आपण विसरून गेलो, आपण गिफ्ट दिलं नाही, न मिळणार गिफ्ट अजून भेटून जाईल. पण स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्यांवर निर्भर राहू नका. आजपासून सेल्फ कमिटमेंट माझ्या सगळ्या मैत्रिणींनी करायचं आहे की येस, आय एम कमिटेड फॉर माय हॅपीनेस. मी माझ्या बर्थडेचा दिवस किंवा अजून कुठल्या गोष्टीचा, अरे खुदी को कर बुलंद इतना कि खुदा तुझसे पूछे बता तेरी रजा क्या है. इतना खुद को अपने आप में कमिटमेंट हो जाओ. लिटरली मी पण तुमच्यासारखी होती. कधीतरी रुसून बसायची किंवा आपल्या हस्बंडला अॅनिव्हर्सरी लक्षात नाहीये, बर्थडे लक्षात नाहीये. पण मुलं जसे मोठे व्हायला लागले तर असं लक्षात आलं की आपण रुसून बसणार, त्यांचाही आनंद हे होणार. मग त्याच्यापेक्षा जस्ट आय एम स्टार्टिंग टू सेलिब्रेट. फॅमिली सोबत स्वतःला गिफ्ट जे पाहिजे ते मी दर बर्थडेला मी गिफ्ट घेऊ शकते, मी घेते. त्याच्यानंतर पूर्ण फॅमिली सोबत फिरायला जाते, मस्त प्लॅनिंग करते. ते अॅनिव्हर्सरी सबको खुश करणार आणि सगळ्यांचे बर्थडे मीच अरेंज म्हणजे सेलिब्रेट करते, उनको गिफ्ट देके. डिपेंड नाही रहना. आणि तुम्ही म्हणाल मॅडम आमच्याकडे ना पैसे राहत नाही. असं कुणीच नाही ज्यांच्या खिशात 4-5 पैसे. पैशाने आनंद विकत घेता येत नाही. तर व्यक्तीला जोडल्याने आनंद विकत घेता येतो. तर चला पहिले आपण सुरुवात करू. मला माहिती आहे, व्हेरी गुड, 500चा आकडा कंप्लीट झालेला आहे आता. आणि हा जो 500चा आकडा आहे, आपली झूमची लिमिट तेवढीच आहे. त्याच्यामुळे जर एवढा आकडा बघू आता की पुढचे 10 दिवस हा 500चा आकडा असाच राहिला. कारण मी आज एंजलला सांगितलं होतं, बघा 2-2 एंजल आहे तिथे, एंजलला सांगितलं होतं की आज आपला 500चा आकडा फुल झाला पाहिजे. तर मग उद्यापासून जे लोक वेटिंगवर राहतील त्यांचा चान्स नाही. ओके, सो बघा, तर अभी आपको कमिटेड रहना है कि अपने लाइफ के प्रति. सो अभिनंदन, थैंक यू कि आप इतने संख्या में आज यहाँ उपस्थित है. 500 एक यहाँ पे हो नहीं सकते कारण आपली झूमची कॅपॅसिटी 500 ची आहे. ओके, चला सगळ्यांनी आता एक काम करायचंय, जिंदगी में सारे गम है मेरे उसको सारे कागज पे उतार दो. चला लिहा बरं सगळ्यांनी. अगदी भांडेवाली बाई आज आली नाही त्याचं दुःख असेल, पेपरवाला लवकर येत नाही, दूधवाला लवकर येत नाही, आमचे अहो ऐकत नाही, आमची ही ऐकत नाही, आमचा बॉस लई कटकट आहे, अशा ज्या ज्या कंप्लेंट आहे त्या जरा कागदावर लिहून टाकायच्या. कशा लिहायच्या? तो सलमान खानचा पिक्चर आला होता ना मध्ये, प्रेम रतन धन पायो, आणि त्यांनी त्या हिरोईन कडनं सगळ्या कंप्लेंट लिहून घेतल्या होत्या. आज तशाच कंप्लेंट मी तुमच्याकडनं लिहून घेत आहे. चला लिहा सगळ्यांनी. एक भी कंप्लेंट बाकी नहीं रखना है. आने वाले 5 मिनिट में जिंदगी के सारे कंप्लेंट लिख डालना है. कारण आपल्याला कंप्लेंट वर जगायचं नाही, या आयुष्याच्या कम्प्लिशनचा आनंद घ्यायचा आहे. सो लिखो. चला लिहा लिहा. मला बघितल्याने फायदा होणार नाहीये 10 दिवसात. ठीक आहे, मला बघितल्याने फायदा होणार नाहीये. जर तुम्ही मी कारण या सेशन मध्ये बरेच प्रॅक्टिकल आपण करणार आहे आणि 100% या प्रॅक्टिकलला जेव्हा तुम्ही सहभागी व्हाल तेव्हाच तुमच्या आयुष्यातल्या गोष्टींना नव्या दिशा, नव्या सकारात्मकताशी आपण जोडू शकणार आहे. लिखो, मैं देख रही हूँ कौन कौन लिख रहा है. अभी जिनके आणि क्लास अटेंड करायचा असेल ना तर व्हिडिओ ऑन करून अटेंड करायचा. जे लोक झोपून बिपून क्लास करतात आणि महिला तर जास्ती मल्टीटास्किंग असतात, जरा त्याचा प्रयत्न करा. कारण जर व्हिडिओ ऑन करून क्लास करायला तुम्ही एन्जॉय करणार आहे और कुछ नया जरूर सीखोगे, ये मेरी गॅरंटी. ओके, बाकीचे लिहित आहे तोपर्यंत मला हर्ष मॅडम आलेल्या दिसल्या, हँडरेस केलेला. बोला मॅडम, काय म्हणताय? तुम्ही म्हणतात मला बघून काही फायदा होणार नाही, पण तुम्हाला बघूनच फायदा झाला. ऍक्च्युली ना रेकीचे संबंध ना, म्हणजे यांच्या ऑफिसवर 2015ला डॉक्टर अमित गोसर यांनी ऑफिससाठी ठेवलेलं वर्कशॉप, ते आम्ही अटेंड केलेलं. पूर्ण होल डेचं 1 दिवसाचं होतं.
आणि त्यांनी 2,500 घेतलेले आणि तेव्हा मी नंतर मग मला आतापर्यंत असं असं करायचे, कधी कधी असं असं म्हणजे ते साईडला पडलेलं, कधी डोक्यात आलं असं असं करायचं, काय झालं का, बस एवढंच माहित होतं, बाकी साईडला पडलेलं. तुम्हाला कळलं असेल काय बोलली मी असं. आणि नंतर मग तुमचं फेसबुकला बघितलं मी, आणि फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, मास्टर लेवल, आणि तुमच्यामुळे एवढी बक्षिसं, ट्रॉफी, आणि तुम्हाला मिळालं भारतरत्न. अजून काय बोलू मी. आणि ज्या टायमाला सकाळी तुम्हाला बघितलं ना, भरूनच पावलं म्हणजे पूर्ण. म्हणजे काय जीवनात एवढा आनंद आला असं सांगू म्हणजे बापरे, अनएक्सपेक्टेड. आणि सगळ्यांना सांगायचं, मॅडम एवढ्या प्रेमळ आहेत ना, खूप प्रेमळ आहेत. सगळ्यांना आपल्या मुलाप्रमाणे सांभाळून घेतात, आणि खरंच हा कोर्स पूर्ण करा. खूप अमेझिंग मस्त कोर्स आहे. आणि खूप सारे अजून वेगवेगळे कोर्सेस आहेत, तुम्हाला कळतील मॅडमकडनं. तुम्हाला बघूनच सर्व काही झालं. थँक्यू. थँक्यू मॅम. मलाही तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. म्हणजे कसं आपण ऑनलाईन मध्ये नेहमीच भेटतो, पण प्रत्यक्षात भेटण्याचा एक आनंद खूप वेगळा असतो. मॅम, आणि 1 डिसेंबरचा ग्रुप ओपन करा ना जरा, ते काय टाकायचं का? नाही नाही, ते मी पर्सनली टाका, म्हणजे मी तिला जान्हवीला नोटेट करायला सांगते. ओके मॅम, थँक्यू. ओके, थँक्यू. स्माइली फेस आहे मॅडमचा आमच्या. चला, थँक्यू. चला, लिहा लिहा, कंप्लेंट लिहा. खूप साऱ्या कंप्लेंट आहे काना कोपऱ्यात, जिथे जिथे दडले आहेत ना माइंडच्या ह्याच्यात ना, त्या सगळ्या पूर्ण बाहेर काढून टाकायच्या आहेत. ठीक है? चला चला, लवकर लिहा, सब निकाल डालो, सारी मन की भड़ास निकाल के आज खाली हो जाना है. लिखो, जल्दी लिखो. ओके. सगळं शिकू हो, स्वतःच्या मनाला शांत भिंत कसं ठेवायचं सगळं शिकणार आहे. पहिले लिहून तर घ्या. कारण शांत का बरं नाही आहे मन, त्याच्यामध्ये खूप सारे डस्टबिन. आपण आपल्या माइंडला काय बनवून ठेवलेलं आहे, फुल टू गार्बेज. अच्छे विचार कम आते हैं, बुरे विचार ज्यादा आते हैं. ओके. तो हमें बुराई से अच्छाई के तरफ अभी जाना है, तो पॉझिटिव्हिटी लाना है. जे लोक झोपून क्लास करत आहे त्यांना विनंती आहे की आपलं रेकॉर्डिंग ऑन आहे बरं. तुम्ही त्या झोपलेल्या अवस्थेत कॅमेरामध्ये येऊन राहिलेत. ओके. चलो आगे बढ़ते हैं. लिहून झालं सगळ्यांनी? कंप्लेंट लिहिल्या? पक्क? आता काय करायचंय, सगळ्यांनी आत्ताच्या आत्ता ज्या कंप्लेंट्स लिहिलेल्या आहेत त्या कागदाला असं फाडायचंय आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत. बारीक बारीक तुकडे, आणि क्लास झाल्यावर त्याला माचीसची काडी लावा, नाही तर डस्टबिन मध्ये टाकून द्या. ही प्रक्रिया पुढच्या 90 दिवस कंपल्सरी करायची आहे. का बरं? त्याचे उत्तर देते का बरं. पहिले फाडा माझ्या समोर, तोपर्यंत मी एक्सप्लेन करते की का बरं आपल्याला ही प्रक्रिया करायची आहे. ठीक आहे. आता बघा, जे काही तुम्ही लिहिलंय कागदावर, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिला असेल, एखाद्या व्यक्तीने 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी काहीतरी बोललं असेल, तो तेव्हा मनाला लागलेला आहे. आजही तो व्यक्ती आठवला ना, पहिले त्या व्यक्तीचे ते वागणं, त्या व्यक्तीचे ते शब्द आठवतात, आहेत की नाही? आणि मला सांगा, मी माझा रोल मॉडेल कोण आहे? शेतकरी. मी मोटिवेशनल स्पीकर माझ्यासाठी कोण आहे? शेतकरी. शेतकरी काय करतो? सगळ्यात पहिले जर नवीन पीक काढायचं आहे तर त्या जमिनीची मशागत करतो. तिथे जे काही तण आहे ते सगळे उपटून काढतो की नाही त्या जमिनीमध्ये, त्याच्यावरनं पूर्ण नांगर फिरवून जमिनीला प्लेन करतो, नवीन बियांची पेरणी करतो. आणि एवढंही करून त्याला खत पाणी घालून वाढवताना जर चुकून दुसरे तण उगवले तर त्या तणांना उपटून काढतो, पिकांना नाही. कारण त्याचं ध्येय काय आहे? त्यांनी जे बी पेरलेलं आहे त्याचंच पीक त्याला काढायचं आहे. चुकून काय इतर बियां तिथून निघाले तर ते रोपटे, ते तण तो काढून फेकतो. आपण ही प्रक्रिया करतोय का बरं करतोय? की वर्षानुवर्षापासून जो गार्बेज इथे भरून ठेवलेला आहे. तुम्ही या क्लासला आलेले आहे, कशासाठी आलेले आहेत? सकारात्मकतेची पेरणी करण्यासाठी आलेले आहात. आणि जर काही सकारात्मकतेची पेरणी करायची आहे तर त्याच्या डोक्यामध्ये जे नकारात्मकतेचे विचार आहे, कुणाबद्दल राग आहे, कुणाबद्दल द्वेष आहे, ईर्ष्या आहे, अपयशाचं दुःख आहे, जीवनामध्ये असंख्य दुःख तुम्ही सहन केलेले आहे,
त्याला जेव्हा तुम्ही शरीराच्या माइंडच्या बाहेर काढाल, आपल्या औराच्या बाहेर काढाल, तरच तर तुम्ही आनंदाच्या नव्या ऊर्जा आत्मसात करू शकाल ना. कळलं का बरं करायचं ही ऍक्टिव्हिटी? रोज गार्बेज क्यों निकालना है? एक दिन ऐसा आएगा कि आपके कागज पे लिखने के लिए गार्बेज नहीं बचेगा. कारण माझे जुने विद्यार्थी बसून होते बा, त्यांनी नाही लिहिलं, कारण तो गार्बेज आता शिल्लकच नाहीये 90 दिवसानंतर. आणि म्हणून पूर्ण इमानदारीने येणाऱ्या 90 दिवस या गार्बेजला खाली करायचंय. आणि का करायचंय त्याचं उत्तर ते तर सांगितलंच की आपल्याला खाली होणं आहे. खाली होंगे तो ही तो पॉझिटिव्हिटी डालेंगे ना, बरोबर की नाही. सकारात्मक जीवनामध्ये जर परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची पेरणी करायची आहे, तर मग आपल्याला तिथे ती स्पेस तर पाहिजे की नाही, जिथे त्या ऊर्जा तिथे इन्सर्ट केल्या जातील. ओके, क्यू करणं आहे. जसं आपण मगाशी एक श्वास घेतला, एक श्वास सोडला, एका श्वासाचं आयुष्य मागे पडलं. थोडा सिरियसली विचार करा. या पृथ्वीवरनं थोडं शांततेत ऐका. कुठलंही काम करत असाल, थोडा सुनो, ध्यान से सुनो. आपण आता घेतलेला एक श्वास रिपीट करू शकत नाही. या पृथ्वीवरनं दररोज, लक्ष द्या, या पृथ्वीवरनं दररोज 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात कायमस्वरूपी. रिझन्स डिफरंट आहे प्रत्येकाचं या पृथ्वीवरनं कायमस्वरूपी जाण्याचं. आणि आता ते कधीही नवा दिवस पाहू शकत नाही. असे दररोज 10 लाख प्लस लोक या पृथ्वीवरनं टाटा बाय बाय करतात. आता मी तुम्हाला तुमच्या जीवनाला आनंदाने जगण्यासाठी 2 रिझन सांगते. भलेही तुमच्या जीवनात आज काही दुःख असतील, भूतकाळात तुम्ही दुःख सोसलेले असतील, पण आत्ता जी मी तुम्हाला 2 रिझन सांगणार आहे, मी तुम्हाला गॅरंटी देते उद्यापासूनचा दिवस तुमचा आनंदाचा असणार आहे. सांगू 2 रीजन? जानना है आपको 2 रीजन जिंदगी के जिससे आप पूरी तरह खुश हो सकते? चला येस टाईप करा बरं, बघू. 500 लोक आहेत. 500 लोकांपैकी किती लोक रेडी आहेत? फास्ट फास्ट. अरे कोणीतरी तुमच्यासाठी मेसेज टाइप करेल असं नाही, बहुचार हो जाए यस की. ग्रेट 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 ग्रेट. चलो बढ़िया बढ़िया बढ़िया, मैसेज आ रहे. अभी रीजन जान लो, अभी रीजन जान लो, ठीक आहे. आता रीजन हे आहे, पहिला रीजन खुश होने के लिए, खुद के लिए. उद्या जेव्हा तुम्ही उठाल ना, तेव्हा देवाला आभार मानायचं. का आभार मानायचं? की त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये त्या तुमचा नंबर लागला नाही. काफी है एक रीजन. आज के दिन के लिए, जिंदगी को हमें बहुत बड़ा नहीं दिखाना है. या जीवनाला आपल्याला काय करायचंय? शॉर्ट मध्ये घ्यायचंय. या जीवनाला हमें कल होना हो, पता है क्या? कुणाला तरी गॅरंटी आहे का उद्याचा दिवस तुम्ही पाहणारच आहे अशी 100% गॅरंटी आहे का? मग जेव्हा आपण सकाळी उठलं ना, तर मग त्या देवाला मस्त ती शाहरुख खान वाली स्टाईल करायची आणि काय करायचंय? उद्यापासून करा माझ्यासोबत आत्ता, म्हणजे उद्या प्रॅक्टिस करायला बरं होईल. ठीक आहे. असे हात करा मस्त. लाजू नका, लाजू नका, वय किती असो. जिंदगी में हमेशा खुद को 16 साल की समझिए, ठीक है. बिकॉज नंबर इज नॉट अ मैटर. चला, मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. स्वस्थ म्हणजे संपूर्ण शरीराने स्वस्थ. मस्त म्हणजे तुम्ही जीवनाचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेताय आणि त्याचा रिझल्ट तुमच्या जीवनात कसा येतोय? जबरदस्त येतोय. मैं स्वस्थ हूं, मस्त हूं और जबरदस्त हूं. आणि त्या देवाला थँक्यू म्हणायचं की आजचा दिवस तुम्हाला दाखवलाय, कारण त्या 10.5 लाख लोकांमध्ये माझा नंबर लागलेला नाही. एक रीजन मिला. अब दूसरा रीजन, आज के दिन को खुशहाल जीने के लिए, क्योंकि हमारे पास कल नहीं है. जो भी करना है वो आज में करना है. क्यों करना है ये भी बताऊंगी. दुसरं, आपल्या सोबत जर आपल्या घरातले सगळे लोक उठले रे बाबा, दिस इज द सेकंड रीजन टू सेलिब्रेट. सफिशियंट आहे की नाही? आज मैं इस पृथ्वी का भाग हूं. माझ्यासोबत माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आज या पृथ्वीवरचा भाग आहे. सो आजच्या दिवसाला आनंदी करण्यासाठी हे 2 रीजन काफी आहेत की नाहीये? टाइप इन चैट बॉक्स येस और नो. या 2 रीजन साठी, क्योंकि कल का दिन फिर से क्या आएगा?
एक नया दिन बन के सामने आने वाला है. ठीक आहे. आणि मग जीवन कुठे घडत असतं बघा. आजच मी माझ्या स्टेटसवर ठेवला. भगवान बुद्धांनी काय म्हटलेलं आहे की सब कुछ काय वर्तमान में है. जर जसा कालचा दिवस तुमचा गेला त्याला किती म्हणून तुम्ही बदलवू शकता का. काल तुमच्यासोबत आनंद झालं, दुःख झालं, ऍज इट इज तो दिवस रिपीट होतोय का तुमच्यासोबत आज. उस प्रत्येक श्वासासोबत एक वेगळी ऊर्जा आहे, वेगळी घटनांना तुम्ही समोर जात असता. म्हणून कालचा दिवस आज रिपीट करू शकत नाही. आणि आज मस्त प्लॅनिंग केलं, उद्या आम्हाला असं करायचंय, तसं करायचंय, तसं करायचं. आप सिर्फ प्लॅनिंग में बिता रे. ते कितीही प्लॅनिंग केलं तरी उद्याचा दिवस तसा घडणार आहे का. घडणार आहे का. तुम्ही किती प्लॅनिंग केलं की असं 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 कुछ ना कुछ तो चेंज होगा उसमें. मग जीवन कुठे जगले चाललेलं आहे. तर हे जीवन वर्तमानातल्या या क्षणांमध्ये जगतोय आपण. इन प्रेझेंट. एव्हरीथिंग इज द प्रेझेंट. आणि वर्तमानातल्या क्षणांना जशी तुम्ही एनर्जी द्याल तसंच आपलं जीवन होणार आहे. सो आज इसे एक कर लो की आजचा दिवस आज जगायचा है. ओनली फॉर टुडे. क्योंकि हमारे पास जिंदगी के लिए ना गुजरा हुआ कल हमारी जिंदगी में कुछ ला सकता है क्या. कालचा दिवस गेला तो संपला. एक श्वास घेतला तो संपला. आतापर्यंत क्लासचा 35 मिनिटं झालेले आहेत, संपले. ते रिपीट होऊ शकत नाही. रेकॉर्डिंग बघण्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ द्यावा लागेल. तो ये नहीं होगा. आज कितना भी प्लॅनिंग करो कल के लिए, कल की एनर्जी अलग रहेंगी. म्हणजे उद्याचा येणारा दिवस उद्या म्हणून राहणार आहे. मी शाळेमध्ये असताना एक कविता लिहिली होती, उद्या जीवनात कधी ना आला. त्याच्यातले काही वाक्य मला आठवतात. नसते विसंबले उद्यावर तर चढले असते प्रगतीचे शिखर. नाही चढावे लागले असते अपयशाचे ते डोंगर. असा उद्याने घात माझा केला पण उद्या जीवनात कधी ना आला. कारण उद्या कधी येत नाही, तो आज म्हणून समोर येतो. म्हणून आज मध्ये काम करायचंय, उद्यामध्ये नाही. तो जिंदगी काय कल हो ना हो. आने वाला कल भी हमारा नहीं है, गुजरा वाला कल भी हमारा नहीं है. जो भी जीवन है वो नाउ में है, आज में है. तो आज खुद से प्रॉमिस करो की यस मी आजच्या क्षणांना सकारात्मक ऊर्जा देणार आहे. सो जिंदगी से दुःख निकल गया. काय करायचंय जीवनातनं दुःख काढण्यासाठी. अरे देवा तू मला आज जागा केलं, तुझा आभार. माझ्यासोबत माझ्या कुटुंबाला आनंदी केलाय, आज उठवलेला आभार. आणि आपलं काम काय, फक्त आजच्या दिवसाला अशी ऊर्जा द्या शायद कल हो ना हो. माहिती आहे का उद्या काय होणार आहे. आता एखाद्याला माहित झालं बाबा की आता उद्याचा दिवस माझ्या आयुष्यात नाहीये, तो कसा जगेल. बायकोशी भांडेल का घरात येऊन. मुलांवर चिडचिड करेल का. जर एखाद्याला माहित झालं की उद्या त्याचा लास्ट डे आहे, तो करेल का काहीतरी असं काम. तो तर बायकोला आयुष्यभराचं प्रेम एका दिवसात करून टाकेल, मुलांना प्रेम करेल. चल आजच्या दिवस आपण छान फिरून येऊ कुटुंबासोबत, चांगलं डिनरला जाऊन येईल. मग जीवनाचा प्रत्येक क्षण हा वर्तमानात आहे, तो रोजच का नाही जगल्या जाऊ शकत. काहीच कठीण नाही. आयुष्य खूप सुंदर आहे, पर क्रिटिकल हमने बनाया है. ओके. सो लेट मी शेअर द स्क्रीन. आजचा आपला विषय आहे अवचेतन मन आणि जीवनाचा आनंद. अवचेतन मन आणि जीवनाचा आनंद. सबकॉन्शियस माइंड बऱ्याच याच्यात आजकाल लोक वाचतात आहे काही. पण याचा जो अथांग सागर आहे तो असा आहे की आपण जे जीवन जगतोय ना ते 10 ते 15% कॉन्शियस माइंडच्या एनर्जीने जगतोय. पण आजपर्यंत आपण 85 ते 90% याचा विचारच केला नाहीये की काय होतं. आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये इतकी पॉवरफुल ऊर्जा आहे की आपण आपल्या जीवनात संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी सक्षम होत असतो या सबकॉन्शियस माइंडच्या ऊर्जांनी. ते कशा पद्धतीने, तर याला 3 पद्धतीने आपल्याला कृपया स्क्रीनवर लिहू नये. एकच मिनिट, जरा त्यांनी लिहिलेलं. ओके.
तर या सबकॉन्शियस माइंडला आपल्याला जर ऍक्टिव्हेट करायचं असेल तर 3 पद्धतीने: अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. या 3 गोष्टींमुळे आपण आपल्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकता निर्माण करू शकतो. आणि या अफर्मेशनसाठी मसुरे इमोटो यांनी काही प्रयोग केले आणि सायंटिफिकली ते सिद्ध केले. जपानचे सायंटिस्ट आहे मसुरे इमोटो, त्यांनी काही प्रयोग केले आणि सायंटिफिकली सिद्ध पण केले. आता मी एखाद जणाला माईक ऑन करायला सांगते. सपना मॅडम माझ्या समोर दिसून राहिले. सपना मॅडम माईक ऑन करा. कुठून आहात? कुठून आहात सपना मॅडम? कुठून? ठाणे, मुंबई. ओके, आम्ही आलो होतो तुमच्याकडे शनिवारी रविवारी मुंबईला. चला, ओके. तर मला एक सांगा, आपण जेव्हा झोपतो रोज रात्री, झोपायला जाताना डोक्यामध्ये पॉझिटिव्ह विचार जास्त येतात की दिवसभरात घडलेल्या नकारात्मक गोष्टी जास्त येतात? काय येतं? निगेटिव्ह. ओके, थँक्यू. त्यानंतर श्रद्धा मॅडम कुठून आहात? माईक ऑन करा, बोला. गोवा. गोवा. ओके. काय वाटतं रात्री झोपताना नेमके कुठले विचार आठवतात? निगेटिव्ह, करिअरचं काय होत नाही, अयशस्वी. चल, ओके. स्वाती निकम मॅडम कुठले विचार येतात? ज्या गोष्टी कधी घडत नाहीत, म्हणजे आपल्या लाईफमध्ये वाटतं व्हाव्यात पण त्या झालेल्या नसतात, तेच विचार येतात. म्हणजे नकारात्मक किंवा अपयशाचेच विचार हो मनामध्ये हो येतात. आता बघा, बरोबर. गलती यही पे तो हो रही है. कशी? जेव्हा आपण झोपतो ना, जेव्हा आपण झोपायला जातो त्यावेळेस आपलं कॉन्शियस माइंड झोपतं, ज्याची एनर्जी 10 ते 15% आहे, आणि सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह होतं. आणि या सबकॉन्शियस माइंडला जे तुम्ही झोपताना विचार करता, तो ते ग्रहण करतो. कारण सबकॉन्शियस माइंडला चांगलं आणि वाईट कळत नाही. तुम्ही जर म्हटलं, आई ग माझं नशीब असं का आहे, कितीही करून मला सक्सेस भेटत नाही, असा विचार जर रात्री येत असेल तर माझं नशीब असंच राहणार आहे, ते बदलणार नाही. बरोबर? जर किती तुम्ही म्हणत असाल की माझ्या जीवनात पैशाची कमी आहे, असं जर सातत्याने तुम्ही रिपीटेड विचार करत असाल, किंवा आमची ही किंवा आमचे हे याच्याबद्दल कंटिन्यू नकारात्मक बोललं जात असेल, तर तशीच एनर्जी त्यांच्या औराची, ही प्रॅक्टिकली सिद्ध करून दाखवणार आहे. 2 व्यक्तींची औरामध्ये एनर्जी कशी येत असते हे आपण प्रॅक्टिकली बघणार आहे जेव्हा औरा शिकू तेव्हा. पण लक्षात घ्या, सातत्याने जर आपल्याला त्या व्यक्तीकडनं प्रेम, विश्वास आणि आदर पाहिजे, आणि आपण सतत म्हणतो की काय माझं नशीब, माझ्याच पदरी पडलं, किंवा माझ्याच नशिबात ही आली, माझ्याच नशिबात आला, असे जे आपण बोलल्या जातो जीवनामध्ये, कळत नकळत मनामध्ये जरी आपले विचार होत असतील तरी देखील ते व्हायब्रेशनच्या माध्यमातून ब्रह्मांडापर्यंत पोहोचतात. आणि मग म्हणतो मी माझं असं वाईट का घडलं, ते वाईट घडण्याच्या मागचं रिझन आहे की आपल्याकडनं कळत नकळत पेरणी चुकीची होते. आलं लक्षात? मोस्टली आपण 2-3 लोकांना विचारलं तर झोपताना नकारात्मक विचार होतात. मग आता याच्यावर उपाय काय? प्रॉब्लेम तर कळला का सगळ्यांना? प्रॉब्लेम क्यों समस्या आती है, रिझन समज में आया, तर मग उपाय काय? आपण उपायासाठी आलोय इथे. काय फक्त बुवाचं प्रवचन नाही आहे, आपल्याला उपाय करायचा आहे. ठीक आहे? पण सातत्याने. अभी भी देखो 500 पीपल है, कमिटेड रहा स्वतःच्या जीवनासाठी. मी जर मान जाऊंगी अगर लास्ट आखरी दिन तक क्लास के, जर हा 500चा आकडा तसाच्या तसा राहिला ना, तर मी समजून जाईल की आजच्या लोकांना खरोखर हॅट्स ऑफ की यू आर रेडी. पण मला 100% गॅरंटी आहे हे होत नाही. कारण आज तर चला काय पाहायला म्हणून, बघे म्हणून भरपूर लोक आले, पण 10 दिवस स्वतःच्या जीवनाला बदलण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो ना, नाही देऊ शकत. स्वतःच्याच लाईफला ट्रान्सफॉर्मेशन लोकांवर डिपेंड राहतो. पण घरच्यांनी काहीतरी केलं पाहिजे, समोरच्यांनी केलं पाहिजे. किती लोक भागवत सप्ताह सांगतात, लाखो रुपये घेऊन सांगतात, फरक पडतो का लोकांच्या जीवनामध्ये? येतात की नाही? प्रत्येक शहरांमध्ये, प्रत्येक गावांमध्ये लाखो रुपये घेऊन बाबा लोक येतात ना, 7 दिवसाचा 8 दिवसाचा भागवत सप्ताह, शिवमहापुराण वगैरे वगैरे करायला. किती लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवून जातात होते? का बरं बदल घडत नाही? त्याचं मेन रिझन आहे की वी आर नॉट कमिटेड. आपणच आपल्या जीवनाला बदलवण्यासाठी कमिटेड नाहीये.
मग रामकृष्णही आले गेले, त्याहून जग का ओसची पडले. साक्षात भगवंताने जरी अवतार घेतला ना, तोही बदल आपल्यात करू शकत नाही. कारण पहिले आपल्याला आपल्या जीवनाची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागते. यू हॅव टू टेक युअर ओन रिस्पॉन्सिबिलिटी. असा व्हिडिओ बंद करून आणि मस्त आरामात लेटून दुपारची वेळ आहे, चला टाइमपाससाठी कोणतरी आपल्या समोर बसलाय आणि बुवाचं कीर्तन ऐकायला आलं असेल, फरक पडणार नाहीये. अगर इफ यू आर कमिटेड, ती गॅरंटी माझी की तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकतेचा बदल. तो आज जे लोक आत्ता 500 लोक इथे उपस्थित आहे, स्वतःशी कमिटेड राहा आणि पुढचे 10 दिवस जर तुम्ही कंटिन्युअस आलात, मी गॅरंटी देते की सेल्फी चॅलेंज तुम्ही विनर राहणार आहे. यू विल विन. कारण हा माझा आत्ताचा अनुभव नाही आहे. माझे जवळपास आता 17,000 प्लस स्टुडंट कंप्लीट झालेले आहे. सांगायला आनंद वाटतो की त्याच्यात APJ अब्दुल कलाम सरांसोबत काम केलेले सायंटिस्ट डॉक्टर रवी शिंदे सर हे माझे स्टुडंट आहेत. त्यांनी कलाम सरांना, ज्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आउटस्टँडिंग सायंटिस्टचा अवॉर्ड दिलेला आहे, जिनेवानी ज्यांचं लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड दिलेला आहे, एवढी मोठी व्यक्ती आज माझी स्टुडंट आहे. राष्ट्रपतीकडनं राष्ट्रीय शिक्षा अवॉर्ड मिळालेल्या डॉक्टर शोभा गायकवाड या माझ्या स्टुडंट आहे. आणि भारतात 350 प्लस मेडिकल डॉक्टर्स जे आहे, जे मेडिकल प्रॅक्टिस करतात रेकीमध्ये, असे 350 मेडिकल प्रॅक्टिशनर डॉक्टर्स माझे स्टुडंट आहे. आय एम थँक्यू की मला त्या युनिव्हर्सिटीने एवढी छान संधी दिलेली आहे. तर लक्षात घ्या, तुम्ही जर ते कमिटेड असाल स्वतःच्या लाईफ बद्दल, तो 10 दिन खुद को देके देखिए. मग आता पहिलं होमवर्क तुम्हाला काय सांगितलं, जे जे नकारात्मक विचार आहेत ते रोज कागदावर लिहायचे आणि त्याचे तुकडे करून माचिसची काढायला, माचिसची काढी शक्य नसेल तर लगेच डस्टबिन मध्ये टाकायचं. हे पुढच्या 90 दिवस. मग दुसरं काय करायचंय, सगळ्यांनी येलो पेज, ते प्रॅक्टिकलचे येलो पेज मिळतात किंवा येलो पेजची डायरी मार्केटमध्ये मिळते. येलो पेज ची डायरी मिळते, नाही तर येलो पेज मार्केटमध्ये मिळतात. त्याच्यावर रेड पेननी तुम्हाला काय पाहिजे आहे ते लिहून काढायचंय. तुम्हाला काय पाहिजे ते लिहून पाहिजे काढ. म्हणजे जसं मी तुम्हाला काही अफर्मेशन सांगते जे मी माझ्यासाठी तयार केलेल्या आहेत, तर त्या मी तुमच्याशी शेअर करते. आता हे प्रत्येक बॅचमध्ये शेअर केलं नाही, आता माझ्याकडे अनायसे रजिस्टर होतं म्हणून ते अफर्मेशन तुमच्यासोबत शेअर केलं जाईल. ओके, बघा अफर्मेशन कसं लिहायचं त्या डायरीवर. आता जी गोष्ट तुम्हाला लवकर कंप्लीट करायची आहे, समजा एखाद्याला गाडी घ्यायची आहे, एखाद्याला अर्निंग गोल टाकायचं आहे, एखाद्याला घर घ्यायचं आहे, एखाद्याला संपूर्ण स्वास्थ्यासाठी, तर तुम्ही तिथे काय करायचं, ते अफर्मेशन दररोज 21 वेळा लिहायचं आहे. किती वेळा? 21 टाइम्स तुम्हाला ते अफर्मेशन लिहायचं आहे. डेली 21 टाइम्स. की जसं जर आता म्हटलं एखाद्याचं असेल की मला फॉर्च्युनर घ्यायची आहे, ठीक आहे, तर असं घ्यायची नाही म्हणायचं, मी माझ्या स्वतःच्या फॉर्च्युनर मध्ये प्रवास करत आहे, असं अफर्मेशन राहील. मी माझ्या स्वतःच्या फॉर्च्युनर कारमध्ये प्रवास करत आहे. पण आता आपल्या अकाउंटमध्ये अल्टो घ्यायचे पण पैसे नाही आणि आपण फॉर्च्युनरचं टाकलं तर ते कम्प्लीट होणार नाही. अर्निंगचंही तसंच. इफ यू आर अर्निंग 50,000 पर मंथ, तर तुम्हाला 1 लाख करायचंय. 1 लाख अर्न करत असाल तर 2 लाख, 2 लाख करत असाल तर 5 लाख आणि 5 लाख करत असाल तर 10 लाख पर मंथ. या पद्धतीने तुम्ही तिथे अफर्मेशन देऊ शकता. आता अफर्मेशन हे झालं विशेष, जे तुम्हाला विशेष. मेरे पास आलिशान बंगला यो कार है, हे झालं तुमचं एक अफर्मेशन जे तुम्ही कार आणि बंगल्यासाठी एकत्रितपणे देऊ शकता रोज 21 वेळा. लिहून सोडून द्यायचं, कब पुरा होंगा क्या पुरा होंगा त्याच्या मागे नाही लागायचं. ब्रह्मांडाला, कारण काय झालंय आजपर्यंत काय, आमचे हे असे, माझ्या जीवनात अपयश आहे, माझे मुलं असे, हे ऐकत नाही, ते ऐकत नाही, अशा सूचना कळत नकळत आपल्या माइंडमधनं ब्रह्मांडाकडे जात होत्या. पण आता आपण काय करणार आहे, आपल्याला नेमकं काय पाहिजे त्याच सूचना युनिव्हर्स पर्यंत पोहोचणार आहे. आणि चुकून जर का नकारात्मक विचार आला तर तिथे आपण म्हणणार आहे कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. हा मंत्र लिहून घ्या. जेव्हा केव्हाही नकारात्मक विचार आला तर म्हणायचं कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. ठीक आहे. आता आपण अफर्मेशनला बघूया की हे अफर्मेशन कशा पद्धतीने आपण लिहिणार आहे. तर काही आता लिहत नका बसू. आता तुम्ही उद्या, म्हणजे याचं रेकॉर्डिंग तुम्हाला संध्याकाळी 7:30 नंतर मिळेल तुमच्या आपल्या ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपवर.
तर तिथे तुम्ही ते बघून नंतर प्रॉपर आरामात लिहून घ्या. ठीक आहे. मी निरंतर स्वस्थ, सुरक्षित, दीर्घायुषी, यशवंत, भाग्यवंत आहे. बघा किती सुंदर अफर्मेशन आहे. मी निरंतर स्वस्थ. आता मी सोबत काय जोडायचं? मी आणि माझ्या कुटुंबातील सर्वजण, मी आणि माझ्या परिवारातील सर्वजण. अफर्मेशन कंप्लीट झालं. स्वतःपेक्षा आपण आपल्यासोबत आपल्या कुटुंबाला आणलं. निरंतर स्वस्थ, सुरक्षित, दीर्घायुषी, यशवंत, भाग्यवंत आहे. आमच्या कुटुंबामध्ये निरंतर आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, मजबूत नातेसंबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. आमच्या कुटुंबामध्ये निरंतर आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, मजबूत नातेसंबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. आम्हाला नाव लिहायचं. जे कुठले व्यक्ती आहे त्यांचे नावं लिहायचे, आपल्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांचं. निरंतर सुख, समाधान, शांती, आनंद, आरोग्य, ऐश्वर्य, मानसिक स्वास्थ्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. लाभत आहे, प्रत्यक्षात लाभत आहे. आमचे नाते. आता कुटुंबामध्ये नात्यांना खूप महत्वाचं. आज मुलांचं आईवडिलांशी पटत नाही, आईवडिलांचं मुलाशी पटत नाही, हस्बंड वाईफचं पटत नाही, सासू सुनेचं पटत नाही. तर ज्या कुठल्या नात्यांमध्ये नवा गोडवा निर्माण करायचा आहे त्यासाठीचं अफर्मेशन आहे. आमचे नाते दिवसेंदिवस दृढ विश्वासाचे, आदराचे, आनंदाचे आणि प्रेमाचे झालेले आहे. आमचे नाते दिवसेंदिवस दृढ विश्वासाचे, आनंदाचे, प्रेमाचे, आदराचे झालेले आहे. आणि मी माझ्या जीवनाला निरंतर सूर्यनमस्कार, ध्यान याची जोड दिलेली आहे. तर या पद्धतीने गरजेनुसार आपण अफर्मेशन चेंज करू शकतो. तर उत्तम विवाह म्हणजे जोडीदार मिळण्यासाठी, उत्तम संततीसाठी सकारात्मक अफर्मेशन म्हणून आपण या पद्धतीने अफर्मेशन देऊ शकतो. तर आता डॉक्टर मसुरे मोटे यांनी जे अफर्मेशनचं जे महत्त्व समजावून सांगितलं आहे ते कशा पद्धतीने, सायंटिस्ट आहे आणि त्यांनी हे अफर्मेशनचं महत्त्व समजावून सांगितलं ते कसं आपण बघूया. त्यांनी अन्न आणि पाण्यावर प्रयोग केले. कशावर प्रयोग केले? अन्न आणि पाण्यावर प्रयोग केले. त्याच्यासाठी त्यांनी द मिरॅकल इन द मिरॅकल ऑफ वॉटर, द हिडन मेसेज इन द वॉटर असे काही पुस्तकं लिहिले. आता हे जे तुम्हाला दिसतंय ना, ही पाण्याची इमेज आहे. कोण कोण हे पाणी पिऊ शकतं? एनीवन? हे पाणी पिण्याची कॅपॅसिटी आहे का कोणाची? येस और नो? कोई पी सकता है की पाणी? टाइप इन चॅट बॉक्स. कुणीतरी हे पाणी पिऊ शकतं का? नो. पण मी आज सांगते, तुम्ही दिवसभर न घरात असंच पाणी पिता, असंच पाणी पित असतात. आता तुम्ही म्हणाल मॅडम आमच्याकडे तर आरो लावलेला आहे, फिल्टरचं वॉटर पितो आम्ही, की आहे की नाही? तरी मी म्हणते की तुम्ही असंच पाणी पिता का बरं? वास्तू तथास्तू म्हणत असते हा शब्द तुम्ही ऐकला असेल. अगदी त्याच पद्धतीने पाण्याला व्हायब्रेशन आहे, जे सायंटिस्ट मसुरेमोटोने सिद्ध केले. पाण्याबद्दल काय म्हटलं जातं? पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिला दो होय उस जैसा. ज्या पद्धतीने ते पाणी ज्या रंगात टाकलं ना त्या रंगाचं बनतं, अगदी त्याच पद्धतीने त्या पाण्याच्या आजूबाजूला ज्या भावना, जे शब्द बोलले जातात ते शब्द ते पाणी ग्रहण करतं. आणि ज्या घरामध्ये सतत वाद, एकमेकांवर चिडचिड होत असेल तर त्या पाण्याचे व्हायब्रेशन नकारात्मक झाल्याशिवाय राहणार नाही. हे प्रॅक्टिकली जेव्हा आपण पाणी चार्ज करायला शिकणार आहे तेव्हा तुम्ही त्या पाण्याच्या शब्दांमुळे पाण्याची कशी चव बदलते, तुम्ही त्या पाण्याला शब्दांनी तीर्थ बनवू शकता, एक औषध बनवू शकता आणि जीवनाचा आनंद घेऊ शकता. हा अनुभव तुम्ही त्या पाण्याच्या या 10 दिवसांमध्येच ही गोष्ट शिकणार आहे. ठीक आहे, भरपूर काही शिकणार आहे. फक्त गरज काय? 100% कमिटेडनी उपस्थित राहणं. 100% कमिटेडनी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. बाकीचं सगळं क्लासमध्ये आपण शिकणारच आहे. तर पाणी काय करतो? आपल्या विचारांचे व्हायब्रेशन कलेक्ट करत असतो. आणि म्हणून जल ही जीवन आहे. तर आजपासनं पाण्याला थँक्यू म्हणून प्यायचं आहे.
पाण्याचे अफर्मेशन मी तुम्हाला नंतर शिकवणारच आहे, पण त्या पाण्याला थँक्यू म्हणायचं आहे, कारण त्या पाण्याला जर आपण अधिक तारीफ केली तर ते गोल्डन क्रिस्टलमध्ये परावर्तित होतं, जर पाण्याला प्रार्थना केली तर सिल्वर क्रिस्टलमध्ये तयार होतं, आणि त्याच पाण्याला जर नकारात्मक भाव दिले तर ते पाणी परत अशा, हे सगळे सायंटिस्टने सिद्ध केलेलं, माझं नाही आहे, हे मसुरो इमोटो यांनी तुम्ही गुगलवर सर्च करा, तुम्हाला यांनी केलेले प्रयोग तुम्हाला या पद्धतीने बघायला मिळतील. आणि जेव्हा त्या पाण्याला परत प्रार्थनेचे शब्द दिले जातात, थँक्यू म्हटलं जातं, तर ते परत क्रिस्टल फॉर्ममध्ये चेंज होतं. या पद्धतीने जसा पाण्यावर इफेक्ट होतो. आणि मग लक्षात घ्या, आपलं शरीर देखील 70% पाण्याने बनलेलं आहे, हो की नाही? या पृथ्वीवर 70% पाणी आहे, आपलं शरीर देखील 70% पाण्याने बनलेलं आहे. आणि जर का आपण सतत नकारात्मक विचारांचे भाव आपल्यामध्ये आत्मसात करत असणार, कुणातरी बद्दल सतत नकारात्मकतेचे भाव ठेवत असणार, तर लक्षात घ्या, आज डॉक्टरांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की कॅन्सर सारखा विचार, आपला आजार जो आहे तो अधिक नकारात्मक जे विचार करतात आणि त्या विचारांचा संचय ज्या भागात होतो तिथे गाठी तयार होतात आणि मग मोठाले आजार होतात. 99% कुठल्याही आजाराचं कारण ही आपली मानसिक अवस्था असते. आणि म्हणून किती लोकांनी या मनावर काम सांगितलंय. समर्थांनी म्हटलंय, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण. बरोबर आहे. संत रविदासांनी म्हटलंय, मन चंगा तो कठोती में गंगा. पण आपलं काय होतं, बहिणाबाईचं वाक्य काय म्हणते बहिणाबाई, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकाला हाकाला फिरी येती पिकावर. किती विचार केला की आज मी राग करणार नाही, पण काहीतरी असं घडतं की आज राग येऊन जातो. पण ही रेकी ती ऊर्जा आहे, तुम्हाला तो बॅलेन्स ठेवायला शिकवते. आणि जीवनाला, आजच्या जीवनाला आनंदाने जर जगलो तर रोज आजचा आजचा करत जीवनाचा पूर्ण जो भविष्य काळ आहे तो आनंदमय होऊन जाईल. पण त्याच्यासाठी काम ना गुजरे हुए कल में करना है, ना आने वाले कल में करना है, जो भी करना है इस वर्तमान के क्षणों में, आज में, अभी में और इसी वक्त में करना है. तो जीवन को आज से संकल्प कर लो की माझा जीवनाचा प्रत्येक क्षण हा वर्तमानाचा क्षण असेल, आणि जेही मी जीवन जगणार आहे ते फक्त आणि फक्त या दिव्य वर्तमानातल्या क्षणांमध्ये जगणार आहे. सो कोण कोण प्रॉमिस करता की आज से हम आज में जिएंगे, कल में नहीं. रेडी? चलो, व्हेरी गुड. कसं वाटलं आजचं सेशन? एक दोन नवीन लोकांचे आपण फीडबॅक घेणार, कारण 10 दिन हमें साथ में रहना है, बहुत कुछ बातें सीखनी है. तर लक्षात घ्या, आजचं जर सेशन आवडलं असेल तर 10 दिवस स्वतःचं सेल्फ कमिटमेंट ठेवून रेग्युलर अटेंड करा. रेकॉर्डिंग तुम्हाला संध्याकाळी मिळेल जे लोक वर्किंग आहेत. आणि याच्यात तुमचे 2 पॉवरफुल मेडिटेशन होणार आहे. एक मेडिटेशन ते होणार आहे ज्याच्यात आपल्या पास्टचे जे ब्लॉकेजेस आहेत, जे अगदी या जन्मापासून आपण कॅरी केलेले आहे, त्याला आपण दूर करण्याचं एक मेडिटेशन होणार आहे. आणि 7 चक्रांच्या पॉवरफुल एनर्जी जनरेट करणारं एक सुंदर ध्यान साधना आपण करणार आहे. बट उसके लिए आपको कमिटेड होना है अपने जीवन के प्रति. अगर आप खुश रहोगे ना, कारण ज्या दिवशी तुम्ही आनंदी असता बघा, त्या दिवशी तुमचे सगळे कामं पटापट होतात आणि जीवनामध्ये नव्या आनंदाची निर्मिती करता. तर आजचं 1-2 आपण इथे फीडबॅक घेऊ, बाकीच्यांनी आज ग्रुप ओपन होईल. तर तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं नक्की शेअर करा, कारण तुमचं शेअरिंग हे माझ्यासाठी नवी प्रेरणा ठरते आणि परत उद्या त्याच ऊर्जांनी तुमच्यासमोर उपस्थित राहण्याची शक्ती प्रदान करते. आपलं यूट्यूब चॅनल वर्टेक्स हॅपी लाईफ आहे, ज्याच्यावर तुम्हाला सगळे व्हिडिओज मिळतील. आणि आपलं एक लवकरच एक व्हिडिओ सिरीज चालू होणार आहे क्रिस्टलवर माहिती देणारी आणि सिम्बॉल्स बद्दलची. जर त्याचा लाभ घ्यायचा असेल तर आपलं जे आज तुम्हाला लिंक येईल त्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढील जे आपल्या जे फ्री सेशन भरपूर असणार आहेत, रेकी व्यतिरिक्त आपण भरपूर गोष्टी फ्रीमध्ये आणतो आहे, तर त्याचा तुम्हाला लाभ होणार आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. मॅडम अनम्यूट करा आणि सांगा कसा वाटला आजचं सेशन, तुम्ही हँडल केलेलं आहे. मॅम खूप छान वाटलं, पॉझिटिव्ह वाटलं. तुम्ही पहिली जी प्रोसेस सांगितली की जे काय तुमच्या मनामध्ये आहे
ते सगळं लिहून काढा. ठीक आहे. तर काही पॉइंट्स मी लिहून काढले आणि मला थोडंसं फार हलकं वाटलं. म्हणजे आता सांगायचं मॅम अशी गोष्ट की तुम्ही जसं सांगितले की सबकॉन्शियस माइंड, व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन तर या गोष्टी म्हणजे मला बऱ्याचपैकी या गोष्टींबद्दल बेसिक माहिती आहे. ठीक आहे. जसं की आपण बोलू की मॅनिफेस्टेशन बरोबर? हम्म. ठीक आहे मॅम. तर मला एक प्रश्न असा होता, की तुम्ही जसं बोललात, की आपण जे काय व्हिज्युअलाइज करतोय किंवा जे काही गोष्टी आहेत, की आपल्याला हव्या आहेत आयुष्यामध्ये, आपण त्यासाठी प्रयत्न करत आहोत. तर मॅम मला असं विचारायचंय, की असं होतं का, की जेव्हा आपल्याला म्हणजे आता काय, की व्हिजन बोर्ड वगैरे तुम्हाला माहितीच असेल, बरोबर आहे? तर मॅम मी तसा एक व्हिजन बोर्ड माझ्या रूममध्ये मी तो लावलेला आहे. पण ते व्हिजन बोर्ड सोडून मी म्हणजे माझ्यासाठी मला बाईक घ्यायची होती, Activa घ्यायची होती आणि ते मला स्वतःच्या पैशांनी घ्यायची होती. ठीक आहे. मी एक फिटनेस प्रोफेशनल आहे, योगा वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये क्लासेस वगैरे घेते. तर मॅम मी अशी एक छोटीशी कटआउट गाडीची माझ्या रूमच्या मिररवर लावली होती आणि त्या गोष्टीसाठी मला बिलकुलही असं नव्हतं, की मी सीरियस नव्हते. होईल एका वर्षात जेव्हा कधी होईल ठीक आहे, ई-एम-आयवर घेईन, कसंही घेईन पण ठीक आहे. म्हणजे त्यासाठी मी बिलकुलही सीरियस नव्हते. लावून दिले, सोडून दिले. मनात विश्वास होता, की घ्यायची आहे. ठीक आहे. तर मग कसं आता मग येता-जाता ते माझ्या डोळ्यासमोरून जातच होतं. पण मॅम असं झालं, की आता 6 जुलैला माझा बर्थडे असतो आणि त्याच्या अगोदर एक 10 दिवस 29 जूनला आणि त्याच्या अगोदरच ठीक आहे. तर काय झालं, की मी आणि माझी मम्मी बाहेर जात होतो आणि असं सहज जुनी गाडी होती आणि त्या जुन्या गाडीचा असा प्रॉब्लेम होता, की फार ओल्ड झालेली 15-1 वर्ष झालेली त्या गाडीला. मी मम्मीला सहजच बोलले, की ती मला विचारत होती, "त्याचा वाढदिवस येतोय, तर काय घ्यायचंय? की वॉच घ्यायची किंवा काही गोष्टी घ्यायच्या आहेत वगैरे." म्हटलं, "असं मला काही नको." मग सहजच असं बोलून गेली, की "घ्यायची तर गाडी घेऊन जा." मजाकमध्ये बोलले. ठीक आहे. असं बाय जोकिंग बोलले आणि झालं असं, की ते तिने एवढं सिरियसली घेतलं. मला माहित नाही ते कसं झालं, का झालं, युनिव्हर्सकडनं ते कसं काय अट्रॅक्ट झालं आणि मला ते भेटलं. तर 29 तारखेला मी माझ्या वडिलांसोबत जाऊन गाडी बुक केली आणि एवढ्या दिवसात ते कधी सीरियस नव्हते, की गाडी घेऊन द्यायची आहे किंवा जुनी झाली आहे गाडी आणि फक्त काही दिवसांमध्ये त्या 29 ते 6 तारखेला म्हणजे 29 तारखेला गाडी बुक केली आणि 6 तारखेला तिची डिलिव्हरी आम्ही घेतली. पण त्या अगोदर मॅडम बऱ्याचशा अशा प्रोसेस झाला, की असं बोलतात, की मॅनिफेस्टेशन जेव्हा आपल्याकडे येत असतं, तेव्हा आपल्याला काहीतरी त्रास होतो किंवा हेडेक्स वगैरे होतात, बॉडी पेन होतं. ही गोष्ट खरी असते का? नाही, असं बिसं काहीच नाहीये. लक्षात अच्छा. ठेव, मी उद्या तुम्हाला एक्सप्लेन करेल. आज आपला फक्त एकच टॉपिक झाला, त्याचे 3 आहेत: अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन हो, आणि हो. नाही मॅडम मला मेडिटेशन. तर या त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. पण हे चालेल ना, आहे, चालेल. जेव्हा तुम्ही कुठलंही व्हिजन लिहिता ना, तर ते हं. व्हिजन तुम्हाला खूप परफेक्ट जर लिहिलं, म्हणून म्हणतात ना, की अफर्मेशन हे स्ट्रॉंग असलं पाहिजे आणि सकारात्मक असलं पाहिजे. कारण त्या अफर्मेशनचा इफेक्ट कशा पद्धतीने होतो, ते आपण उद्याच्या सेशनमध्ये बघणार आहे. चालेल. नाही ओके? मॅडम मी 10 दिवस तुमच्यासोबत कमिटेड असणार आहे येस. आणि आजचा सेशन खूप छान होता, इन्फॉर्मेटिव्ह होता. थँक यू सो मच. थँक्यू, थँक्यू. सो वेळ झालेली आहे, तर आजचं सेशन कसं वाटलं? ग्रुप ओपन लगेच होईल. त्या ग्रुपवर तुमचं शेअरिंग करा आणि मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.